याकूब मेमनला माफी द्यावी यासाठी काँग्रेसचे आमदारही पुढे सरसावले। ही दृश्य आपण बघू शकतो। याकूबची फाशीची शिक्षा माफ करा अशी विनंती करणारं पत्र काँग्रेसच्या आजी माजी आमदारांनी राष्ट्रपतींना पाठवलं आहे। या मुद्द्यावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ सुरू झाला। काँग्रेसच्या आमदारांवर देशद्रोहाचा गुन्हा करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे। याच मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजीही केली। विधानसभा 2 वेळा तहकूब करावी लागली। राज्यघटनेच्या कलम 72 नुसार याकूबला माफी द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामध्ये आमदार आरिफ मोहम्मद, नसीम खान, अमीन पटेल, असलम शेख, माजी आमदार युसुफ अब्राहनी आणि नगरसेवक जावेद जुनेजा यांचा समावेश आहे। याकूब मेमनची फाशी रद्द व्हावी म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी लिहिलेल्या पत्राचे पडसाद आज विधानसभेत उमटले। शिवसेनेचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करताना दिसत आहेत। याकूब मेमन विरोधात, विरोधकांविरोधात, काँग्रेस विरोधात घोषणा इथे सुरू आहेत। त्याचबरोबर आपण हा बॅनर बघतोय, याकूबच्या सलमान भाईजानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करतात। त्याचबरोबर काँग्रेस आमदारांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी होते। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आहेत। पाटील साहेब, काय सांगाल? आपण सुरुवातीला हा विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला। आम्ही हीच मागणी केली की दुष्काळावर तर चर्चा करा, पण देशावर पण चर्चा करा ना। ज्या देशाच्या न्यायालयाची टाळाची स्थापना या महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने केली, ज्या विधिमंडळाने न्यायालयाची स्थापना केली, त्याच न्यायालयाने याकूब मेमनला फाशी या ठिकाणी घोषित केली आहे। आणि त्या काँग्रेसच्या आमदारांनी पत्र देऊन जणू काही या सभागृहाचा अपमान केला आहे। राष्ट्रपतीला पत्र लिहिणं म्हणे न्यायालयाचा अपमान करून राष्ट्रद्रोह करणे आहे। आमची मागणी हीच आहे की त्या आमदारांची चौकशी झाली पाहिजे आणि सलमान खानावर सुद्धा या ठिकाणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। याच्याकरता आम्ही हे आंदोलन करतोय। राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत। आपण बघतोय की कशा पद्धतीने इथे आंदोलन सुरू आहे। जुतो मारो आंदोलन सुरू आहे। जुते मारो आंदोलन सुरू आहे शिवसेनेचं। आणि हा बॅनर बघतोय, याकूबचा फोटो याच्यावरती लावलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे आणखी आमदार आहेत। काय मागणी आहे आपली? आमची मागणी आहे, याकूबला सुप्रीम कोर्टाने फाशी तय केलेली आहे, फाशी कायम राहावी। यांच्या हे देशद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा, ज्यांनी हे बॉम्बस्फोट जेव्हा तिथे झालेला होता तेव्हा तिथे सर्व धर्माची लोक मेली होती, कोण एकट्या धर्माची माणसं मेलेली नव्हती। पण अशा देशद्रोहाच्या माणसाचा जो कोण सपोर्ट करेल त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांचा आम्ही निषेध करतो। मग तो सलमान खान असो या आणखीन कोण असो, त्यांच्या सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। काँग्रेसच्या आमदारांवर सुद्धा इथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याची मागणी होते आणि शिवसेनेने आक्रमकपणे हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला। विधान भवनाच्या बाहेर आंदोलन केलं आणि पुन्हा एकदा याकूब मेमनचा मुद्दा इकडे सुप्रीम कोर्टात हा मुद्दा प्रलंबित असताना दुसरीकडे विधानसभेत त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।